नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत आपण मटनचा रस्सा आणि चिकनचा सुक्का। तर सगळ्यात पहिल्यांदा मी मॅरिनेट करून घेतलेला आहे अद्रक लसणची पेस्ट वगैरे लावून, आणि त्याच्यानंतर बघा कांदा खोबरं टोमॅटो कोथिंबीर टाकून छान पेस्ट करून घेतलेली आहे, एका साईड सुक्क्यासाठी आणि एक साईड आमटीसाठी। आता सर्वात पहिल्यांदा मी दोन्ही मटन आणि चिकन ऑन दी स्पॉट 2 गॅसवर शिजायला टाकलेलं आहे। आणि बरेच जण म्हणतात दोन्ही एकत्र गॅसवर तुला कसं जमतं, तर हो मला सवय आहे। तर यालाच मल्टीटास्किंग म्हणतात, एकाच वेळी आपण 2-3 गोष्टी पण बनवू शकतो, फास्ट पण होतो स्वयंपाक। आणि एका साईडला मटन शिजते एका साईडला चिकन शिजते। बघा चिकन शिजलं, आता मी एका साईडला चिकनची सुक्का करून घेत आहे आणि त्याच्यासाठी मी कांदा एकदम छान फ्राय करून घेतलेला आहे। थोडा मटनचा जो मसाला आहे तो पण टाकलेला आहे। आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे काय तर आपला घरचा काळा मसाला, हे टाकल्यानंतर दुसऱ्या मसाल्यांची गरज लागत नाही। शिजलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बघा किती छान असा चिकन मसाला बनलाय। आता मटनचा बनवू आपण रस्सा। तर मटन रस्सा बनवण्यासाठी पण तो मसाला, आपलं काळं तिखट आणि मटन शिजवलेली पाणी, एकदम मस्त असा छान रस्सा बनलेला आहे। आणि आता ताट वाढून घेऊया। तुम्हाला कसा वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।